पुंडलिक उगडा माजी तंटामुक्ती अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार मी चंद्रकांत भगत याला विनंती करतोय. हा बेंडू मामा आहेत, त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहोत. पुंडलिकजी उगडा साहेब यांचा सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. स्कोरर लक्ष द्यायचं आहे. चार ओव्हरची मॅच. टेपाचवाडी विपक्ष चौधरवाडी फर्स्ट मॅच या ठिकाणी आपण बघतोय. भास्कर साहेब यांना सुद्धा विनंती आहे, आपल्या या ठिकाणी सत्कार होईल. गजानन भला यांच्या हस्ते आपण आपला या ठिकाणी सत्कार केला जातोय. आयोजन या ठिकाणी आयोजक आणि या ठिकाणी आयोजन जे असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ग्राउंडच्या चारही बाजूला उभं राहायचं आहे. फर्स्ट बॉल ऑन फर्स्ट विकेट, बेहतरीन शॉट यहाँ पे और पहला ही चौका जाता हुआ है. बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिलती हुई, बेहद खूबसूरती के साथ यहाँ पे खेलते हुए अपनी टीम के लिए पहली शुरुआत 4 रनों से होती हुई. गजानन भला यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. गजानन भला यांचा सत्कार रघुनाथ भगत यांना विनंती आहे, आपण गजानन भलाचा सत्कार या ठिकाणी आपण करायचा आहे. दिनेश पिंगळा सामाजिक कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. दिनेश पिंगळा त्यांचा सत्कार आपण हनुमान किंवा लाल्या आपण आपल्या हस्ते ठिकाणी या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. ग्राउंड शॉट यहाँ पे 1 रन या ठिकाणी 1 रन धावसंख्या ठिकाणी जाऊन पोहोचले. 11 ह्या धावसंख्येवर आणि कुठलाही विकेट न गमावता एक चांगल्या फलंदाजी करताना टेपाचवाडी संघ चौधरवाडी संघ या ठिकाणी फलंदाजी करत आहे आणि गोलंदाजीसाठी टेपाचवाडी संघाची गोलंदाजी. ग्राउंड शॉट या ठिकाणी चांगल्याची फिल्डिंग. एकच रनाव या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे. पुन्हा एकदा एक धावसंख्या झाली ती 12 या अंकावर जाऊन पोहोचले. आंबो आगिवले यांचा सत्कार आपण भगवान भगत यांना विनंती करू, आपण आपल्या हस्ते ठिकाणी आंबो आगिवले यांचा सत्कार करायचा आहे. जरा लाईव्ह फिरो इकडे कॅमेरा. कमळू आगिवले यांना सत्कार. भगवान भगत आपण नाही रमेश रसाल भाऊ आपण कमळू आगिवले यांचा सत्कार करायचा आहे. नवसू आगिवले यांचाही सत्कार या ठिकाणी महेश रसाल यांनी करायचा आहे. नवसू आगिवले, दाहू भगत, दोंडू भगत आपण याचा आपला सत्कार या ठिकाणी रमेश रसाल सॉरी महेश रसाल दोंडू भगत यांचा सत्कार महेश रसाल यांच्या हस्ते या ठिकाणी केला जात आहे.
यशवंत भगत मामा यांना विनंती आहे, आपला सत्कार या ठिकाणी भगवान भगत यांचे हस्ते या ठिकाणी केलं जाईल. दाहू धोंडू भगत आपलाही या ठिकाणी सत्कार केला जाईल. साईनाथ या ठिकाणी दिसले यांचाही या ठिकाणी सत्कार भगवान भगत आपण आपल्या हस्ते या ठिकाणी करायचा आहे. जगदीश दिसले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. आणि अतुल दिसले या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. आणि विकास दिसले आपलाही या ठिकाणी सत्कार भगवान भगत यांच्या हस्ते या ठिकाणी केला जाईल. मंगेश खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. तर भगवान भगत यांना विनंती आहे की आपण सर्वांच्या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करायचा आहे. टेपाचोडी संघाचा आतापर्यंत स्कोर जाऊन पोहोचलेला आहे तो 24 ह्या धाव संख्येवर. अजूनही दोन्ही फलंदाज प्रसाद आणि दशरथ खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी बल्लेबाजी चांगल्या या ठिकाणी शॉट खेळतायत. हवेत चेंडू आहेत, खेळाडूच्या मधोमध पडतोय, कुठल्याही खेळाडूला कॅच करता आली नाहीये. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतील. मंगेश खेडेकर आपलाही या ठिकाणी सत्कार होतोय. भगवान भगत याला विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मनोज भोईर यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. मनोज भोईर आपलाही या ठिकाणी सत्कार होईल. भगवान भगत यांना विनंती आहे की आपण मनोज भोईरचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा हा जातो 4 धावेनी धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या धावसंख्येवर. मनोज भोईर झालं. हा त्यांचं घ्या. हा महेश रसाल आपण हॅलो दर्शनला सुद्धा विनंती आहे, आपला सुद्धा ठिकाणी सत्कार होईल. राजेश दिसले आपण सुद्धा यायचं आहे, आपल्या या ठिकाणी सत्कार होईल. रघुनाथ भगत यांचाही या ठिकाणी सत्कार केला जाईल. तर महेश रसाल यांना विनंती आहे की आपण यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. महेश रसाल आणि भगवान भगत यांना दोघांनाही विनंती आहे की या ठिकाणी सत्कार करायचे आहेत. भक्तावरचे पोलीस पाटील राजेंद्र भगत यांचाही सत्कार भगवान भगत आणि महेश रसाल यांना विनंती करतो आपण त्यांचाही सत्कार करायचा आहे. पोलीस पाटील राजेंद्र भगत आपला सत्कार या ठिकाणी केला जातोय. भगवान भगत आणि महेश रसाल यांना विनंती आहे की आपण आपला सत्कार या ठिकाणी करायचा आहे. पोलीस पाटील या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं, एक एक्स्ट्रा धाव नक्कीच असेल. पोलीस पाटील यांचा सत्कार महेश रसाल आणि भगवान भगत यांना विनंती आहे की आपण यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. आणि हा जातोय सिक्सर 6 धावेसाठी. दसऱ्याच्या बॅट्समधून निघाला हा पहिला सिक्सर असेल. पाणी घ्या. आणि हा जातोय सिक्सर पाणी घेऊन जायचंय 6 धावेसाठी.
क्रिकेटपटूंची ही तर अरे पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. क्रिकेट मायतो जीव की प्राण. आहे इकडे आमच्या गावाकडेच धावसंख्या जाऊन पोहोचले 44 अंकावर. गोमीबाई उघडे या सुद्धा महिला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार पुष्पा भगत यांना विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. गोमीबाई उघडा आपला या ठिकाणी सत्कार होतोय. पुष्पा भगत यांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. युट्यूब इकडं स्वागताकडे सर फिरव. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण सुद्धा या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी बघतोय. कांता भगत यांचा या ठिकाणी सत्कार पुष्पा भगत यांना विनंती करतोय आपण आपल्या हस्ते या ठिकाणी करायचा आहे. एक चांगला असा चेंडू या फलंदाजाला कुठेतरी चकमा देऊन जातो किपरच्या हातामध्ये. इंदू भगत आपला या ठिकाणी सत्कार पुष्पा भगत आपण त्यांच्या हस्ते करायचा आहे. मामीचा सत्कार या चला. कुसुम भगत यांनी सुद्धा याचं आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. कुठेतरी फिल्डिंग मध्ये बंबल होताना दिसते. रनआउटचा चान्स नक्की त्या ठिकाणी होते. फलंदाजाला आउट करण्याची चान्स या ठिकाणी किपरच्या हातात होते, पण किपरने कुठेतरी चुकी आणि बॉल हातात न आल्या कारणाने एक धाव या ठिकाणी पूर्ण होते ती चौदरवाडी संघाची. रघुनाथ भगत यांचाही सत्कार भगवान भगत यांना विनंती करतो आपण रघुनाथ भगत यांना सत्कार ठिकाणी करायचा आहे. चांगल्याशी गुड रनिंग बिटवीन द विकेट बाईच्या सुरुवातीमध्ये ही धाव पूर्ण करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती धावसंख्या अंकावर 46 रन विदाउट लॉस चौदरवाडी संघ या ठिकाणी खेळतोय. जबरदस्त हा शॉट मारलाय, फाईन लेगच्या दिशेने जातो चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. रमेश भगत आपला या ठिकाणी सत्कार होतोय. भगवान भगत आपण रमेश भगत यांना रमेश आगिवले जबरदस्त हा शॉट मार. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर पद्धतीने एक झेल करण्याचा प्रयत्न, पण झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. जीवनदान मिळतोय फलंदाजांना. एक चांगला प्रयत्न होता या ठिकाणी स्टेट ऑनच्या दिशेला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली. एक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 ह्या धावसंख्येवर. स्कोर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 53 या धावसंख्येवर. 53 धावसंख्या आणि टिपाचवाडी संघाकडून एक भावेश गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज येतोय.
षटकर हॅट्रिकसाठी महेश रसाल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. ऋषी पुजारी आपण कुठे असाल आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा विकेट गमावतोय. चौदरवाडी संघाचा पहिला विकेट या ठिकाणी गमावतोय. ऋषी चालू पुजारी भगत आपण सुद्धा या ठिकाणी मंचावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जाईल. भरत भगत मंचावर यायचं आहे. नंदकुमार ठमके आपण सुद्धा या ठिकाणी आहात. आपला ही विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. भरत आपण यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सत्कार होतोय. तेजेश उघडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. तेजेश उघडे. ऋषी पुजारी यांचा सत्कार भगवान भगत यांच्या हस्ते केला जाईल. ऋषी आपला सत्कार ठिकाणी केला जातोय. सत्कार आपण स्वीकारायचा आहे. भगवान भगत यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार होतोय. युट्यूब वाले आपण या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आपला. पालू भगत यांचाही सत्कार भगवान भगत यांच्या हस्ते केला जातोय. तेजेश उघडा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही सत्कार भगवान भगत यांचे शुभ हस्ते केला जाईल. आपला सत्कार ठिकाणी स्वीकारायचा आहे. तेजेश उघडा या ठिकाणी ठमके सुद्धा आलेले आहे. त्यांचाही या ठिकाणी सत्कार होईल. भरत भगत आपण सुद्धा यायचं आहे. आपलाही सत्कार होतोय. आपला सत्कार घ्यायचा आहे. ठमके साहेब भगवान भगत यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार ठिकाणी केला जातोय. यांचा घ्या. नाही ती आपला राहू दे. खानदान आणि गावंडवाडी आपण टॉचिंगसाठी यायचं आहे. खानदान संघाचे कर्णधार आणि गावंडवाडी संघाचे कर्णधार आपण टॉचिंगसाठी या. पुन्हा एकदा या ठिकाणी फिल्डिंग मध्ये फंबल होताना दिसते. एक किरण या ठिकाणी नवीन फलंदाज आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 59 या धावसंख्येवर. हरिचंद्र केवारी आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला या ठिकाणी सत्कार होईल. हरिचंद्र केवारी उडून गेले का इथं. या ठिकाणी पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते. आपण जो संघ बघितला टेपाचवाडी विपक्ष चौधरवाडी, यामध्ये चौधरवाडी संघाची पहिली फलंदाजी करून त्यांनी आतापर्यंत धावसंख्या पोहोचवली ती 61 ह्या धावसंख्येवर आणि 62 संघाचं लक्ष ठेवलेलं आहे ते टेपाचवाडी संघाच्या पुढे. हे खूप मोठं आव्हान आहे. 24 धावाचं लक्ष 24 चेंडूचं लक्ष असणार आहे. 61-62 धावाची गरज असणार आहे ती टेपाचवाडी संघाला. हे खूप मोठी स्फोटक अशी फल्लेबाजी करावी लागेल. एक चांगली अशी गोलंदाजी त्याच पद्धतीने फलंदाजी म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीने करावं लागेल ते टेपाचवाडी संघाला. खानदान संघ आणि
गावंडवाडी संघाला विनंती आहे की आपण टॉचविनसाठी यायचं आहे. खानदान संघ आणि गावंडवाडी आपण टॉचविनसाठी यायचं आहे. खानदान संघ आपण आणि गावंडवाडी संघ दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचं आहे टॉचविनसाठी. खानदान संघ आणि गावंडवाडी संघ आपण टॉचविनसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार शिवसेना आमदार चषक आयोजित क्रिकेट सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. भक्ताचवाडी ग्रामस्थ आणि भगवानदादा रसाल आणि महेशदादा रसाल यांच्या सौजन्याने या आयोजनाचं भक्ताचवाडी आंब्याचा गोल ग्राउंडवर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. एक जबरदस्त असं आयोजन, जबरदस्त असे चषक आणि उत्तेजक अनेक बक्षिसं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. हे सामने श्रृंखला 4 दिवसाचे असेल. आजचा पहिला दिवस गुरुवार 13 तारीख आणि फायनल असेल शेवटचा दिवस रविवारी 16 तारखेला. पहिला चेंडू जातोय टेपाजोर संघाचा. फुल टॉस चेंडू, कुठतरी चेंडू खेळण्यास असमर्थ. जगदीश या ठिकाणी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अशोक. टेपाजोर संघाकडनं खेळण्यासाठी 62 धावाची धावसंख्या या ठिकाणी त्यांना उभी करावी लागेल. एक खूप मोठं आव्हान आहे. 24 चेंडूचं लक्ष असणार. 62 धावा करण्यासाठी स्फोटक बल्लेबाजी करावी लागेल. पहिला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय प्रसाद. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. फलंदाज या ठिकाणी जगदीश कुठेतरी थांबला गेलेला आहे. 2 चेंडू होत आहेत. दोन्ही चेंडूला डॉट डिलिव्हरी. एक बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे प्रसाद की तरफ से. अच्छी गेंदबाजी. दोबारा यहाँ पे डॉट डिलीवरी. बिल्कुल सही तरीके से गेंदबाजी करते हुए यहाँ पे प्रसाद. बल्लेबाज थोड़ा सा बीट होते हुए जगदीश खेलने के लिए थोड़ा सा तरफते हुए थोड़ा सा फुटवर्क का इस्तेमाल करेंगे तो शायद यहाँ पे बड़ा शॉट आ सकते हैं. मगर प्रसाद की गेंदबाजी देखी जाए तो बहुत ही लाजवाब. हर गेंद में यहाँ पे डॉट डिलीवरी, 3 डिलीवरी हो चुकी है. इस बॉल फुल टॉच लेन, फुटवर्क का इस्तेमाल. गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर. 1 बाउंस, चौका. एक अच्छी शुरुआत यहाँ पे चौके से होते हुए. 3 डॉट जाने के बाद चौथी गेंद पे यहाँ पे चौका लगाते हुए जगदीश. अपनी टीम के लिए एक बड़ी जिम्मेदारी के साथ खेलने की जरूरत होगी. एक अच्छी पार्टनरशिप निभानी पड़ेगी दो बल्लेबाजों को. एक अच्छी शुरुआत यहाँ पे टेपाजोरी टीम की तरफ से. चौके के साथ प्रसाद गेंदबाजी करते हुए. अच्छी गेंद यहाँ पे खेलने की बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे कला का इस्तेमाल किया. तब तक 1 रन पूरा करते हुए गावंडवाडी आणि खानदान आपण याचा आपल्या टॉचविनसाठी. खानदान संघाचे कर्णधार आपण जर आला असाल आपले टॉचविनसाठी या ठिकाणी यायचं आहे. प्रसाद की गेंदबाजी बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे चौधरी टीम की तरफ से. फुल टॉस लेन यहाँ पे कलाई का इस्तेमाल. गेंद सीधी जाती गैप सिलेक्शन में बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. 2 चौके के साथ यहाँ पे स्कोर जुड़ा 9 रन और बिना किसी नुकसान पे खेलते हुए यहाँ पे टेपाचोरी टीम. अच्छी शुरुआत यहाँ पे
चला खानदान भगवान साहब अपन यांचे टॉचविन करून घ्यायचं आहे. इनके बाद जो मुकाबला होगा गावंडवाड़ी विपक्ष खानदान, इनके बीच में टॉचविन करेंगे भगवान भगत. दोनों टीम के लिए शुभेच्छा. यहाँ पे अच्छी खेले. यहाँ पे 14 टीम के लिए नए गेंदबाज आ चुके हैं उत्तम, और स्कोर हो चुका है अब तक का 9 रन. यहाँ पे गावंडवाड़ी नेक्स्ट मैच के लिए टॉच विन होते हुए, और फर्स्ट दो काय घेतलं तुम्ही बॅट. ऐक ना अनमोत्या, टीम पूर्ण 11 प्लेयर येतं बोलवायचा हा का, त्यांचं स्वागत करायचं पूर्ण टीमचा. आता येता नाही हा ग्राउंड जाते आधी. हा ग्राउंड जायच्या आधी ज्याची बॅटिंग आहे ते येतं सगळे येतील. हम्म. बिल्डिंग झाली का ते येतील. बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे खेला कलाई का बड़ा इस्तेमाल. फाइन के लिखे में जाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए माइंड ब्लोइंग शॉट यहाँ पे देखने को मिला. जगदीश के बल्ले से निकला हुआ गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. सॉरी अशोक के बल्ले से निकली हुई गेंद 6 रनों के लिए जाते हुए. अच्छी शुरुआत यहाँ पे लेट हुई मगर बहुत ही बढ़िया बैटिंग. नेक्स्ट मैच होगी जो गावंडवाड़ी टीम, उसने टॉच विन करके फर्स्ट टू बैट एंड चूज द बैटिंग. अच्छी डिसीजन यहाँ पे गावंडवाड़ी टीम का. जो नेक्स्ट मैच होने वाला है खानदान विपक्ष गावंडवाड़ी के बीच में, यहाँ पे गावंडवाड़ी टीम टॉच विन करके पहले बल्लेबाजी करने की ठान लिया है. एक अच्छी शुरुआत यहाँ पे अशोक ने की. बड़ा शॉट यहाँ पे देखने को मिला 6 रनों के लिए. उत्तम गेंदबाजी करते हुए 14 टीम की तरफ से हर गेंद में बड़ा शॉट आना ही जरूरी यहाँ पे टेपरजी टीम के लिए. दोबारा यहाँ पर रिवर्स स्विंग खेलने की कोशिश, फाइनली के दिशा में जाती हुई गेंद. वहां पे कोई फील्डर मौजूद है नहीं तब तक 2 रन पूरा से, और यहाँ पे 2 रन यहाँ पे पूरा करते हुए गावंडवाड़ी टीम आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. सेटअप बॉक्स मध्ये यायचं आपण सर्वांनी. टॉच बॉक्स मध्ये आपण सर्वांनी यायचं आहे. गावंडवाड़ी टीम आपल्या या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते. ये बड़ा शॉट है यहाँ पे, कच्चा शॉट है यहाँ पे, जरूर कीपर के हाथों में दस्तार में जाती हुई कैच आउट. पहली ही विकेट. अशोक की विकेट यहाँ पे बड़ी सफलता मिली यहाँ पे उत्तम को. अठारह रन आ चुके हैं. 18 रनों में एक विकेट के बावजूद खेलते हुए टेपाचोरी टीम, नई बल्लेबाज रामदास यहाँ पे बल्लेबाजी करना, अपनी टीम के कर्णधार अपनी टीम की जिम्मेदारी जरूर यहाँ पे निभाएंगे. अपनी टीम को जिताने के लिए एक अच्छी शॉट, अच्छी बल्लेबाजी, अच्छी पार्टनरशिप निभाने की जरूरत होगी दो बल्लेबाजों को. यहाँ पे जगदीश और रामदास को अच्छी पार्टनरशिप निभाएंगे जरूर. यहाँ पे अपनी टीम का जो जीत हासिल करने के लिए अच्छी कोशिश भी करनी चाहिए, वही रामदास और जगदीश जरूर यहाँ पे करेंगे. अपनी टीम को एक अच्छी जवाबदारी के साथ निभाएंगे. रामदास से यहाँ पे स्ट्राइक के लिए उत्तम गेंदबाजी करते हुए अच्छी प्लेस, अच्छी गेंद यहाँ पे. और ओवर भी समाप्त भी, 2 ओवर समाप्त के बाद स्कोर आ चुका है स्कोर बोर्ड पे 18 रन और 1 विकेट नुकसान में खेलती हुई टेपाचीवाड़ी टीम. चला गावंडवाड़ी संघाने याचं आहे टॉस बॉक्स मध्ये. सर्व खेळाडूंनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सर्वांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सत्कार या ठिकाणी केला जातोय सर्वांचं, सर्व खेळाडूंचं. कॅप्टन पुढे या. या ठिकाणी नवीन काहीतरी करावं असं भगवान भगत यांचा अंदाज, आणि या ठिकाणी सर्व खेळाडूंचा या ठिकाणी सत्कार होतोय. या शृंखलेमध्ये येथे कुठेतरी फिल्डिंग मध्ये भंबल होते आणि 4 धावा या ठिकाणी मिळल्या जात आहेत. युट्यूब वाले आपण इकडे फिरवायचं आहे. ये मोबाईल मध्ये फोटो घ्या. गावंडवाड़ी हे कोणतं रे फोटो काढायला.
हा 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 खूपच सुंदर हा चेंडू भिरकवला तो 6 धाव्यासाठी. जगदीशच्या बॅट्समधून निघाला हा 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28च्या हा धावसंख्येवर. एक मोठी खेळी करावी लागेल. अजूनही काही चेंडू शिल्लक आणि काही धावांची आवश्यकता आहे. ती टेपाजोड संघाला विजयासाठी खूप मोठं आव्हान आहे. खानदान संघ खानदान संघाच्या पूर्ण संघाने यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. खानदान संघ या ठिकाणी जगदीश मोठा शॉट खेळण्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटच्या खालच्या टप्प्याला लागला आणि चेंडू त्याच ठिकाणी थांबला. कुठलाही धावसंख्या नाहीये. मिड विकेटला जातोय चेंडू. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने धावून पूर्ण केलेली आहे. खानदान संघाची पूर्ण टीम यायचा आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. एक नवीन काहीतरी अंदाज या ठिकाणी करण्यात येतोय. सर्व संघाच्या ठिकाणी सत्कार होईल. चला पटकन यायचं आहे. खानदान संघाचे पूर्ण टीम त्यांचे कर्णधार पुढे या. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 32 अंकावर. 1 विकेटच्या नुकसानावर खेळतोय टेपाचवाडी हा संघ. गोलंदाजी अनंता एक जबरदस्त आणि सुंदर पद्धतीने गोलंदाजी करताना कुठलीही धाव नाही. ओव्हर समाप्त या ठिकाणी. युट्यूब या ठिकाणी फिरवायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 32 अंकावर. 3 ओव्हर समाप्त झाल्यानंतर आता ही 30 धावाची आवश्यकता आहे ती 6 चेंडू मध्ये. सहा चेंडू आणि 30 धावसंख्या टेपाजोरी संघाला विजयासाठी खूप मोठं आव्हान होतं. ते आव्हान पेलताना कुठेतरी टेपाजोरी संघ आपल्या फलंदाजीमधून आपले मोठे शॉट खेळले नाहीयेत. रामदाससाठी ही सुवर्ण संधी असेल आपल्या संघाला विजयासाठी. का 6 चेंडू मध्ये 30 धावा नक्कीच होऊ शकतील. रामदास जर सुरेश दरावडा आणि किसन दुर्गे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं हे ठिकाणी स्वागत आहे. आपण मंचावर यायचं आहे. तुझं कष्ट आहे, तूच मालक आहे आता आजचा. कोड द्यायचा कोणाला? रामदासले राहून देते. एक हवेत चेंडू आणि चेंडूच्या खाली फिल्डर कॅच ड्रॉप होते. कुठेतरी चुकी नक्कीच होताना दिसते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले ते टेपाजोड संघाचे 35. अजूनही खूप मोठे आव्हान आहे टेपाजोड संघाच्या पुढे. मोठे शॉट खेळावे लागतील आपल्या संघाला विजयासाठी. डॉट चेंडू जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी म्हणावं लागेल किरण यांची. चौदरवाडी संघाकडून गोलंदाजी करताना किरण शेवटची ओव्हर या ठिकाणी केली जाते. मिड विकेटला जाते चेंडू. 1 धाव या ठिकाणी आणि विकेट या ठिकाणी होतोय. रनआउट स्वरूपामध्ये हा जगदीश यांचे विकेट. 2 विकेटच्या नुकसानावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या धावसंख्येवर. चला बॅट्समन चला पटकन.
बॅट्समनचं नाव हा? या ठिकाणी 1 रन पूर्ण होते आणि शेवटचा चेंडू असेल सामना संपण्यासाठी. या सामन्यामध्ये पहिला विजय नक्कीच चौदरवाडी संघ हा असेल, कारण शेवटच्या चेंडूमध्ये 26 चेंडू पाहिजे होते आणि या ठिकाणी चौदरवाडी संघ विजय होतोय. विजय संघाच्या ठिकाणी आपण करूया स्वागत आणि हल्ले संघाच करूया आपण कौतुक. यानंतर होणार सामना असेल खानदान विपक्ष गावंडवाडी. गावंडवाडी संघाने टॉच विन करून पहिले फल्लेबाजी करण्याचा प्रयत्न घेतलेला आहे आणि फिल्डिंगसाठी खानदान संघाला या ठिकाणी प्राचारण केलेलं आहे. तर खानदान संघाने आपले या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. चौदरवाडी संघ आणि टेपाजोड संघ आपण दोन्ही संघाने या ठिकाणी यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सत्कार होईल. दोन्ही संघाने यायचं आहे. चौदरवाडी संघ आणि टेपाचवाडी आपल्या या ठिकाणी सत्कार या ठिकाणी केला जाईल. हे बॉल द्या तिकडे. चला खानदान संघाने आपले फिल्डिंग लावून घेण्यासाठी जायचं आहे. चला टेपाजोड संघ आपण यायचा इकडे. आपल्या सर्व संघाला घेऊन यायचं. रामदास आपल्या संघाला टीम घेऊन आपला सत्कार होतोय सर्व संघांचा टीमचा. आणि या ठिकाणी चौदरवाडी संघ आपण सुद्धा यायचं आहे. चौदरवाडी संघ आपण सुद्धा यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सत्कार होईल. सर्व टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे. रामदास आपल्या संघाला घेऊन या टॉक्स बॉक्स मध्ये. नमस्कार. बोलावं लागेल. हे बॉल दे बॉल. हे फोटो काढायला कोणतरी. हे बाकी सर्व टीम नाही यायचं आहे. चला या ठिकाणी चौदरवाडी संघ युट्यूब वाले आपण इकडे आपला कॅमेरा फिरवायचा आहे. या ठिकाणी सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत केलं जात. सर्व संघाचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. हार घालायचंय नाही असू दे जरा तिकडे. हा एका साईडला पकडा. मॅच चालू ठेवायचे. चला फिल्डिंग लावून घ्या खानदान संघ.